नमस्कार मंडळी, ऋतू हा हेमंताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण मात्रावृत्त पाहणार आहोत. तर यावेळेला आपण कोणतं मात्रावृत्त बघणार आहोत, तर त्या मात्रावृत्ताचं नाव आहे चंद्रकांत. नेहमीप्रमाणे मात्रावृत्त म्हटलं की काय महत्त्वाचे आहेत तर मात्रा. हे आता आपल्या लक्षात आलं असेलच. आता आपल्याला यमा ताराच्या भानसलगा सुद्धा आठवायची गरज नाही. 3-3 अक्षरांचे भाग सुद्धा करण्याची आवश्यकता नाही आहे. तर यात फक्त काय आहेत, मात्रा आहेत. त्या मात्रा आपल्याला जुळवायच्या आहेत. बरं, या मात्रा किती आहेत महत्त्वाच्या? 8 + 8 + 8 + 2 म्हणजे 8 मात्रांचा एक गट, 8 मात्रांचा एक गट आणि 8 मात्रांचा एक गट आणि शेवटी 2 मात्रा. तर अशा प्रकारे आपल्याला मात्रांची जुळणी फक्त इथे करायची आहे. मात्रांचा फक्त विचार करायचा आहे. इथे अक्षरसंख्या महत्त्वाची नाही. तर इथे काय आहे, महत्त्वाच्या मात्रा महत्त्वाच्या आहेत. आणि त्या या गटामध्ये म्हणजे एका ओळीमध्ये 8 + 8 + 8 + 2 अशा मात्रा असायला हव्यात. याचा यती जो आहे तो आता इथे किती आहे, 8व्या आणि 16व्या मात्रेवर आहे. कारण 8 + 8 + 8 24 आणि 2 26 मात्रा एकूण होणार आहेत. त्यामुळे इथे अक्षरांचा विचार न करता मात्रेचा विचार आपण करतो आहोत. म्हणून याचा यती जो आहे तो 8व्या आणि 16व्या मात्रेवर असणार आहे. ठीक आहे. आता आपण उदाहरण बघूया. उदाहरण म्हणजे आपण जी ओळ लिहून घेतो आणि त्या ओळीखाली आपण त्याच्या मात्रा देत जातो आणि मग त्या मात्रांचे गट तयार होत आहेत का ते आपण पाहतो. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा, पतित पावन न होसी म्हणूनी जातो माघारा. संकल्पने जे रील केलं होतं ते हेच. आपल्यापैकी बहुतेक जणांनी ओळखलं आणि मला कळवलं सुद्धा. असो, तर आपण त्याच्या नेहमीप्रमाणे मात्रा बघून घेऊ. पतित पावन 1 2 1 2 1 1, नाम 2 1, ऐकुनी 2 1 2, आलो 2 2, मी 2, दारा 2 2. आता यात आपण बघूया ते गट त्याप्रमाणे होत आहेत का. तर बघा की ते पतित पावन या शब्दाचे बघा 1 + 2 3 4 5 6 7 आणि 8 हा एक गट झाला. नाम ऐकुनी 2 3 4 5 6 7 8 हा एक गट झाला. आलो मी दारा यामध्ये 2 2 2 2 हे 8 आणि राचे 2 असा एक गट झाला. म्हणजे थोडक्यात हे 3 म्हणजे 3 + 3 8चे 3 गट आणि एक 2चा गट असे एकूण 4 गट इथे झालेले आहेत. तशीच खालची ओळ आहे परत. पतित पावन न होसी म्हणूनी जातो माघारा. पतित पावन मग असप्रमाणे 8, न होसी म्हणूनी 1 2, सीचा 1, महचा 1, नूचा 1 आणि नीचा 2 म्हणून हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. जातो माघारा 2 2 2 2 2. म्हणजे अक्षरसंख्या कितीही असेल, कमी किंवा जास्त असेल, पण यांचा क्रम किंवा यांची जी मात्रांची संख्या आहे किंवा बेरीज आहे ती 8 + 8 + 8 + 2. तर यातली एक मेघ किंवा गंमत तुमच्या लक्षात आली आहे का. अक्षर असणार आहे, ओळीतलं शेवटचं जे अक्षर असणार आहे ते नेहमी दीर्घच असणार आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की शेवटचं अक्षर हे दीर्घ असो किंवा नसो ते दीर्घ मानलंच जातं. त्यामुळे तसं सोपं आहे. म्हणजे ते काय, आपण ऱ्हस्व जरी लिहिलं तिथे अक्षर एखादं तरी ते दीर्घच मानलं जाईल. असो, तर यात फार काही लक्षात ठेवण्यासारखं नाही. पण शक्यतो आपण सुरुवातीला नवीन जेव्हा शिकतो आहोत, शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आपण पूर्ण मात्राच घ्याव्यात. ते आपल्या अभ्यासाकरता सोयीचं असतं. आणि दीर्घ अक्षरामुळे जरा कवितेला एक वेगळा उठावसुद्धा येतो. आता मी याच वृत्तातली माझी एक कविता आहे ती मी आपल्यासमोर सादर करतो. माझ्या कवितेचं नाव आहे व्यथा मनीची. एक गझल सदृश कविता ही आहे.
अर्थात चंद्रकांत वृत्त 8 + 8 + 8 + 2. लाल चुटुकतो गुलाब फुलता मोहरला दारी, लाल चुटुकतो गुलाब फुलता मोहरला दारी, कुरवाळाया तयास जाता टोच तसे भारी, कुरवाळाया तयास जाता टोच तसे भारी. क्षितिजावरती मावळतीला सूर्य दिसे सुंदर, क्षितिजावरती मावळतीला सूर्य दिसे सुंदर, दृश्य मनोहर असे तरी का मनास सुस्कारी, दृश्य मनोहर असे तरी का मनास सुस्कारी. वैष्णव मेळा टाळ मृदुंगे नाम घोष होतो, वैष्णव मेळा टाळ मृदुंगे नाम घोष होतो, देवळातही देव दिसेना व्यर्थ असे वारी, देवळातही देव दिसेना व्यर्थ असे वारी. तोरणदारी मरणादारी आप्त जमा झाले, तोरणदारी मरणादारी आप्त जमा झाले, समुदायाते एकटेपणा वाटे संसारी, समुदायाते एकटेपणा वाटे संसारी. व्यथामनीची कथा कोणाला सांगावी हो मी, व्यथामनीची कथा कोणाला सांगावी हो मी, सद्गुरुचरणी लीन होतते भवदुस्तरवारी, सद्गुरुचरणी लीन होतते भवदुस्तरवारी. तर मंडळी, कशी काय वाटली आपली कविता आणि आजचा आपला भाग चंद्रकांत वृत्त आपल्याला नक्कीच व्यवस्थित छान कळलेला असेल. तर आपल्या काही शंका असतील तर कमेंट्समध्ये अवश्य विचारा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करायला विसरू नका. धन्यवाद.